नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अजमेरा रिअल्टीबद्दल. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी शेअर गेन ॲज न्यू प्रोजेक्ट सीज 81% सेल आउट इन 24 अवर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने आपले प्रीमियम अँड मिड सेगमेंट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला 24 अवरच्या अंडर 81%ची सेल आउट पाहायला मिळाला आहे, जो कंपनीचा रेकॉर्ड सेल आउट आहे. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू आहे 427 कोटी रुपये. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड या कंपनीने 22 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कोफोर्ज लिमिटेड 22 जानेवारी 2025 ला आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 3 च्या रिझल्ट सोबत डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स करू शकते 22 जानेवारी 2026 ला. आणि याच अपडेटमुळे कोफोर्ज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज क्रॉसेस ₹10,000 कोटी इन्व्हेस्टमेंट मार्क इन तेलंगणा, अनाउन्सेस न्यू ₹150 कोटी गोदरेज जर्सी डेअरी फॅसिलिटी. तर मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने तेलंगणामध्ये 10,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट मार्क क्रॉस केले आहे. तसेच मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज या कंपनीने 50 कोटी रुपयांची गोदरेज जर्सी डेअरी फॅसिलिटीचे या न्यू फॅसिलिटीची घोषणा देखील गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने केली आहे. आणि याच अपडेटमुळे गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बर्जर पेंट्स बद्दल. तर मित्रांनो, बर्जर पेंट्स सीज रिटर्न टू डबल डिजिट ग्रोथ नेक्स्ट इयर ॲज डिमांड स्ट्रेंथेन. तर मित्रांनो, बर्जर पेंट्स लिमिटेड या कंपनीने सांगितले की आपल्याला म्हणजे बर्जर पेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला नेक्स्ट इयर म्हणजे कॅलेंडर इयर 2026 पासून डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, कंपनीने हे पण सांगितले आहे की बर्जर पेंट्स या कंपनीचा प्लॅन आहे आपला 20% मार्केट शेअर मेंटेन ठेवण्याचा पेंट इंडस्ट्रीमध्ये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2031 पर्यंत 20,000 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे बर्जर पेंट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सिएट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सिएट गिअर्स अप फॉर ग्लोबल पुश आईज ऑन डेव्हलपिंग टायर्स टू सूट डिफरंट मार्केट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RPG ग्रुपची कंपनी सिएट लिमिटेड या कंपनीवर RPG ग्रुपचे व्हाईस चेअरमॅन अनंत गोयंका यांनी सांगितले की सिएट लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे युरोप आणि US सारख्या जबरदस्त रिजनमध्ये आपला एक्सपोर्ट वाढवण्याचा. आणि याकरिता कंपनी डिफरंट टाईपचे टायर बनवत आहे, या ग्लोबल मार्केट्सना सूट करेल अशी. तसेच मित्रांनो, करंटली कंपनीचा रेव्हेन्यू येतो बाहेरच्या देशामधून, म्हणजे एक्सपोर्ट रेव्हेन्यू येतो सिएट लिमिटेडचा 20%. आणि काही वर्षांमध्ये हा एक्सपोर्ट रेव्हेन्यू अजून वाढेल असे कंपनीच्या व्हाईस चेअरमॅन यांनी सांगितले आहे. आणि याच अपडेटमुळे सिएट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे.
आता बोलूया आदित्य बिर्ला रिअल इस्टेट बद्दल. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट सेल्स फ्लॅट वर्थ रुपीज 1800 कोटी इन गुरुग्राम प्रोजेक्ट विदिन 24 अवर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी बिर्ला इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडने रेकॉर्ड सेल्स अचीव केली आहे. फक्त 24 अवरमध्ये गुरुग्राम मध्ये बिर्ला प्रवाह मधला आपला प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लॉन्च करून 1800 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची रेकॉर्ड सेल्स कंपनीने अचीव केली आहे. आणि याच अपडेटमुळे आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कमिशन्स 400 किलोवोल्ट कोटेश्वर ऋषिकेश लाईन बूस्टिंग नॉर्थन इंडियाज क्लीन एनर्जी ट्रान्समिशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने 400 किलोवोल्ट कोटेश्वर ऋषिकेश ट्रान्समिशन लाईनचा सक्सेसफुल कमिशनिंग सोबत इंडियाचा नॉर्थन पॉवर ग्रिड मजबूत केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या दिग्गज कंपनी बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स AUM टू क्रॉस रुपीज 5 लाख कोटी इन फायनान्शियल इयर 2026 कॅचिंग अप विथ प्रायव्हेट बँक्स टोटल ॲसेट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी ट्रॅकवर आहे. करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्याच्या कंपनी 5 वर आहे. आणि मित्रांनो, तरीही हा लहान आहे कंट्रीच्या लार्जेस्ट प्रायव्हेट बँक्सपेक्षा. आणि मित्रांनो, करंटली बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे. क्वार्टर 2च्या डेटानुसार फायनान्शियल इयर 2026च्या 4.62 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, विल इन्व्हेस्ट ओव्हर $75 बिलियन इन एनर्जी ट्रान्झिशन स्पेस इन 5 इयर्स. गौतम अडानी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. अडानी ग्रुपचे चेअरमॅन गौतम अडानी यांनी ट्यूजडेला सांगितले की कंपनी एनर्जी ट्रान्झिशन स्पेसमध्ये नेक्स्ट 5 इयरमध्ये $75 बिलियन पेक्षाही जास्तीचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, कंपनी जगाचा लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पार्क बिल्ड करत आहे. गुजरातच्या खौडा येथे जो पसरलेला आहे 520 स्क्वेअर किलोमीटर्समध्ये. आणि मित्रांनो, 2030 पर्यंत हा आपल्या फुल कॅपॅसिटीवर काम करेल. आणि तो फुल कॅपॅसिटीवर काम केल्यानंतर कंपनी जनरेट करेल 30 गिगावॅटची ग्रीन एनर्जी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.